छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे विचारमंथन शिबिर संपन्न झाले। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की आम्ही सर्व जाती धर्मातील नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करणं हीच राष्ट्रवादीची मुख्य भूमिका आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार समाजात रुजवण्यासाठी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे। राज्यात आम्ही अनेक कल्याणकारी योजना राबवण्यास सुरुवात केली। माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय ठरली। गोरगरिबांच्या मुलींच्या शिक्षणात अडथळा नको म्हणून त्यांच्यासाठी शिक्षण आपण मोफत केलं आहे। महिलांना सबल करण्यासाठी पिंकी रिक्षा योजना राबवली। लखपती योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 2.5 लाख माझ्या बहिणींना लखपती दीदी बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। याशिवाय शेतकरी बांधवांना बळ देण्यासाठी त्यांची वीज बिलं आम्ही माफ केली आहेत। 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे। दुधावर प्रति लिटर आता 7 रुपये अनुदान दिलं आहे। युवक युवतींना परदेशात रोजगाराच्या संधी आपण उपलब्ध करून देत आहोत। रोजगाराच्या अनुषंगानं जर्मनीत 72 कोटींची तरतूद करतोय। 12वी आणि पदवीधर मुलांना प्रशिक्षण भत्ता आम्ही देऊ केला आहे। धनगर आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारी पातळीवर कसोशीनं प्रयत्न सुरू आहेत। सगळ्या समाजातील आर्थिक विकास महामंडळाला प्रगतीसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला। शाहू महाराजांनी वसतिगृहं काढली, त्याच धर्तीवर 72 वसतिगृहं काढण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला। धनगर समाजासाठी खारघरमध्ये 1 एकराचा भूखंड उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनानं घेतला। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी जोमानं कामाला लागा अशा सूचना या कार्यक्रमाच्या निमित्तानं केल्या। तुमच्या सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील।